नमस्कार, मी संजय शनवारे, केम्बले ॲग्रीटेक TSM जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करतो। आज आपण हिरुळपूर्णा या गावामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी ज्या प्लॉटमध्ये आज आपण उभे आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये, या प्लॉटमध्ये केम्बले ॲग्रीटेकचं जे ट्रिपल कॉम्बिनेशनचं जे बुरशीनाशक आहे पेकॅट, हे आपण या प्लॉटवर वापरलेलं आहे। तर या पेकॅटबद्दल शेतकरी बांधवांचे काय मनोगत आहे ते आपण ऐकून घेऊ। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव उमेश रामरावजी बकने, गाव शहापूर, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती। मोबाईल नंबर 9923665934। बरं, मला सांगा तुम्ही हे पेकॅट ज्या ठिकाणी आपल्या प्लॉटवर वापरलं, तर पेकॅट फवारणी केल्याच्या आधी तुमच्या इथे काय परिस्थिती होती? पेकॅट फवारणी करायच्या आधी सर आमची अशी कंडिशन होती की हे जे सोयाबीनचे झाडं आहे, आता इथे हे डाबरचा जो भाग आहे ना, ओके, ह्या भागामध्ये हे शॉर्टकट रॉट जे आहे, हा जो रोग आहे या वर्षी ज्याने खूप मोठा हैदोस मचवला आहे आणि याने पूर्ण सोयाबीन वाया गेले आहे। ओके ओके, हे सोयाबीन असंच माझं पण वाया जाणार होतं आणि पूर्ण डाबरच्या भागाला असं होणे चालू झालं होतं। बरं, आणि ज्यावेळेस मी पेकॅटची हे फवारणी घेतली, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून हे जिथंच थांबलं। हे जे झाडं झाले होते ते झाले, त्याच्यानंतर एकही झाडं झालं नाही। तुम्ही पूर्ण प्लॉट पाहू शकता आणि भरण पण झाडाची पाहू शकता किती खास आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी पेकॅट वापरलेला आहे। पेकॅट वापरल्यानंतर तुम्हाला नेमकं फरक काय पडला हे तर आपण पाहिलं। आता हे चारकोल रोटवर सुद्धा प्रतिबंधित आहे, परंतु ज्या प्लॉटवर करप्याचा सुद्धा प्रादुर्भाव झाला होता त्या ठिकाणी आता या प्लॉटवर करपाचा सुद्धा प्रादुर्भाव झाला होता, परंतु या ठिकाणी आता हा बघा करपा, हा करपा झालेला जसा इथे पेकॅटची फवारणी झाली करपा जागेवर थांबलेला आहे। आणि करपा जागेवर थांबल्यामुळे प्लॉट जो तो पिंगट पडला नाही, हिरवेगारपणा या ठिकाणी कायम राहिला आणि त्याचाच फायदा आपल्याला जो आहे तो या शेंगा भरणमध्ये दिसला। आज जर तुम्ही पाहिलं ही शेंग बघा किती जबरदस्त इथे भरलेली आहे। आज आपण या ठिकाणी जो स्प्रे घेतलेला आहे याचा चांगल्या प्रकारे फायदा या ठिकाणी शेतकऱ्याला भेटलेला आहे। तर दादा मला सांगा, तुम्ही शेतकऱ्यांना आपल्या केम्बले ॲग्रीटेकचं पेकॅटबद्दल काय सांगाल? पेकॅटबद्दल मी हे सांगेल का जे आता बुरशीजन्य रोगामुळे जे सोयाबीन आपलं पूर्णपणे 2 वर्षापासून पूर्णपणे त्यावर जबरदस्त रोग येऊन हे सगळं आपलं खूप मोठं नुकसान होत आहे। बरं, ते पेकॅट वापरल्यानंतर शेतकरी ते चांगल्या पद्धतीनं टाळू शकते। बिलकुल 100% सोयाबीन त्यांचं येऊ शकते। म्हणून मी शेतकऱ्यांना सल्ला देईन की हे पेकॅटच मारा, कारण यामध्ये टिबल जे कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये तुमचा करपा, चारकाट रॉट, त्याच्यानंतर मूळकूज, फळकूज, ह्या 3-4 याच्यावर जबरदस्त रिझल्ट त्याचा भेटणार आहे। त्यामुळे आणि तुम्ही खूप प्लॉट बघू शकता प्युअर नॅचरली पत्त्याची गळण होत आहे। आता सध्या चालू झाली, टोटली 90 दिवसाचा प्लॉट आज झालेला आहे। आज तुमचा प्लॉट 90 दिवसात झाला आहे आणि हे 95 ते 98 दिवसाची व्हेरायटी आहे। थोडी पाऊस जास्त आल्यामुळे 8-10 दिवस जास्त घेईल, पण जबरदस्त भरण झाली। ओके ओके। तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सुद्धा एक सांगेल की हे जे पेकॅट आहे यामध्ये पायरोलोस्टॉर्बिन 10%, मेटिराम 30% आणि डायफोकोनाझोल 10% WG फॉर्म्युलेशनमध्ये आहे। हे बुरशीनाशक आपण कोणत्याही पिकावर वापरू शकतो। ज्या ठिकाणी धुवारी पडली असेल, करपा असेल, भुरी असेल, तुमचा चारकोल रॉट असेल त्या ठिकाणी, किंवा पातेगळ सध्या कॉटनमध्ये भरपूर होत आहे कपाशी पिकामध्ये, त्या ठिकाणी सुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्ही जे आहे ते पेकॅटचा वापर करू शकता। त्याचबरोबर मिरचीमध्ये, संत्र्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रति एकर 300 ग्रॅम या प्रमाणे आपल्याला हे पेकॅट वापरायचं आहे। तुम्हाला सुद्धा याच प्रकारे रिझल्ट त्या ठिकाणी मिळेल। धन्यवाद।